अर्थानं प्रत्येकानं पाहिल्यात, पुन्हा पाहिल्यात, मार्च महिन्यामध्ये पाहिल्यात आणि आजच्या नवीन अगदी दिवसाला गुढीपाडव्याचा दिवस, नवीन वर्षाचा दिवस, त्या दिवशी पावसाच्या सरी ह्या बरसत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धावेतात एका धावेनं संघाचं खातं ओपन झालं. आमच्या जोडीनं कौस्तुभजी मेहर यांचाही आवाज कायब्यामध्ये, तेही आमच्यासोबत जॉईन होतील. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आलात. षटकातील पुढचा बॉल ॲलनचा. पुण्यात हलक्यात चेंडूला मात्र ढकलून दिल्यात. एक धावेत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या एका धावेनं पुढे गेल्यात, जाऊन पोचते ती 2च्या घरामध्ये. चला पुढचा बॉल ॲलन आहेत रेडी. स्ट्राईक एंडला इथे 6 रबाडा. हलक्यात सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल कंप्लीट झाले. शेवटचा आणि अंतिम ग्रुप आहे, ग्रुप नंबर सी, ज्यामध्ये JCC बी आणि त्यांच्या अगेन्स्ट जयू दुर्गेश 11चा संघ मैदानाच्या आतमध्ये 2 हात करतायत. पहिल्या 3 मध्ये 3 पाहिल्यात. ॲलन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रेडी होतात. स्ट्राईक एंडला साहिल. पुढचा बॉल फटका चांगला खेळला, हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. दर्जेदार कॅच घेत असताना मिस्टर रोहित हा झेल टिपलाय. फलंदाज बाद खॉन. पहिला 4 बॉलचा खेळ आपण पाहू शकता. पहिला हा पहा पुन्हा मागचा बॉल कशा पद्धतीने हाताळलाय. तो कॅच त्या ठिकाणी कॅरी केला रोहितनं. फलंदाजाला मात्र माघारी पाठवलेत. विकेट येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या पहिल्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धावा, 1 गडी बाद. नवीन फलंदाज आशिष शर्मा मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पुढचा बॉल ओ बॅटची पाठीमागे चेंडू निघून गेला. ऑलमोस्ट यष्टांच्या मागे असलेले विकास त्यांच्या जवळपासून चेंडू निघून गेला होता. पहा धनु सुरुवात चांगली आतापर्यंत ॲलनची. 4 धावा आल्यात पहिल्या 5 मध्ये. एक महत्वाची विकेट आले. थोडासा दबाव JCC बी वर आहे. शेवटचा बॉल पुन्हा हलक्यात चेंडूला मात्र जंटल पुश केलेत. एक धावेत असताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ हा मैदानाच्या मध्ये आपल्याला पूर्ण होत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 5 धावा, 1 गडी बाद. टीम JCC बी या संघाची आपण धावसंख्या सध्याच्या घडीला पाहतायत. जयू दुर्गेश 11 या संघाच्या अगेन्स्ट. हे सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. दुसरं षटक कशा पद्धतीने असेल याची देखील चर्चा केली जात आहे. आणि दुसऱ्या षटकासाठी विकास धसकर अर्थात चिका मैदानाच्या मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल डाऊन ग्राउंड. खूप चांगले फिल्डिंग आणि त्यानंतर जशी फिल्डिंग केली तसं प्रत्युत्तर देत असताना चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने अडवलं. येतोय डॉट बॉल. पहिलाच बॉल डॉट स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी एकमेकांची ही महत्वाची लढाई सध्या सुरू आहे. 2 टीमची मध्ये थोडासा वेळ व्यत्यय गेलात आणि तो जात असताना आता पुन्हा सुरुवात झाल्यात. फटका चांगला खेळलाय. क्रॅकिंग स्ट्रोक फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. बॉलला स्टॉप केलेत. पहिल्या 2 बॉलचा खेळ, पहिले दोन्ही बॉल डॉट. पुढचा बॉल विकास रेडी आहेत. हलक्यातनं सन्मान दिला चेंडूला आणि सिंगल कंप्लीट. पहा धनु दत्तगुरु प्रीमियर लीग मध्ये जो काही खेळ राहिला होता जयू दुर्गेश 11 संघाचा, तो सर्वांच्या मनाला भावणार होता. एक चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज आणि तो चौकारने पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट केला होता आणि डिफेंडिंग चॅम्पियन होता राहिले होते डेफिनेटली. आणि तिथेही आपण संपूर्ण स्पर्धा ती पाहिलीत कशा पद्धतीने खेळ रंगला, त्याही गोष्टी आपण प्रत्येकानं पाहिल्या होत्या. पण आता नवीन मैदान आहेत, नवीन खेळ दाखवायचे आहेत. पुण्यात आपण पहिल्या तर हलक्या हाताने बॉलला ढकलून दिल्यात. पंचांच्या बाजूने बॉल चालला विवेक पाटील सरांच्या. एक धावेतात एका धावेनं संघाची धावसंख्या 8. हे अगदी चेहरे आहेत, स्माईल आहेत प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती. खेळाडू कक्ष सध्या आपण पाहतायत. 8ला 1 विकेट. शेवटचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं, ढकलून दिलं बॉलला. एक धावेत असताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट. धावसंख्या 9 धावा, 1 गडी बाद. पहिल्या 2 षटकांचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. 9 वर 1. आतापर्यंत प्रथम बॅटिंग करत असताना JCC बी चा संघ, समोर जयू दुर्गेश 11 संघ. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये रविकांत गरत या नवीन हंगामामध्ये खेळत असताना खूप चांगली बॉलिंग प्रत्येक स्पर्धेमध्ये केल्यात असे रविकांत गरत बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाल्यात. पॉवर प्लेचा पहिला बॉल स्ट्राईक एंडला अविनाश. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर जेल सुटतोय. खूप चांगली फिल्डिंग आशिष होते. ऍक्शन रिप्ले पाहणार आहोत कशा प्रकारे बॅकफुट जात असताना समोर डाऊन द ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न आणि जेल सुटला. बॅकअप सुद्धा खूप चांगला होता. डॉट बॉलने झाले पॉवर प्लेला सुरुवात.
पुढचा बॉल क्रॅकिंग स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळतात, परंतु फिल्डिंगची देखील चर्चा होत आहेत. जयू दुर्गेश इलेव्हन संघ म्हटलं तर फिल्डिंग मध्ये माहीर असलेल्या संघापैकी लेग संघ कौस्तुभजी मेहर सातत्याने आपण या संघाकडे पाहिलं आहे आणि तो फिल्डिंगचा नजारा सध्या मैदानाच्या मध्ये पेश केला जातोय. फिल्डिंग मधून आपली कामगिरी दाखवत आहेत. पुढचा बॉल रवी गरजचा बॉल पाहायला मिळतात, तिथे मात्र फील केलंय, बॉलला पुन्हा एकदा स्टॉप केलंय, एकदा बेत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 10. आबा येत नाहीयेत, खूप मोठा चर्चेचा विषय राहिलाय. तुम्हाला एक बाउंड्रीज कडे जावं लागणार आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, एक चौकार येणं गरजेचं असणार आहे. ओ मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये, येतोय डॉट बॉल. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला, धावा झाल्या 10 धावा. परिस्थिती थोडी बिकट आहेत, अशा कंडिशन मध्ये मात्र खेळ मैदानावरती चांगला दाखवायचा आहे, आपल्या टीमचा परफॉर्मन्स द्यायचा आहे. पुढचा बॉल फटका चांगला खेळला, ड्राईव्ह केला, फिल्डिंग वा वा वा, दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नजारा त्या ठिकाणी मात्र पेश केला जातो. रोहित जिथे तिथे आज मात्र रोहितच दिसतोय फिल्डिंगच्या भूमिकेमध्ये. 11ला 1 विकेट. रोहितची ताकद फिल्डिंग आहे, ज्या प्रकारे फिल्डिंग करतो, स्वतःला झोकवून देतो मैदानाच्या आतमध्ये. शानदार फिल्डिंगचा नजारा यावेळी लेफ्टच्या बाहेर आहे, परंतु जो काय आतापर्यंत बॉलिंग अटॅक केलाय खरोखर मानावं लागलं. दबावामध्ये आणून ठेवलंय JCCB या संघाला. एक चौकार येणं गरजेचं आहे, त्या चौकारासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सिंगल कंप्लीट झाले, पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा करत 13 वर 1 JCCB चा संघ जयू दुर्गेश इलेव्हन या संघासमोर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 13 धाबा 1 गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतायत. स्वर्गीय जयेश हरेश्वर गरज जयेश स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय तिथे. त्याच्याच बाजूला आपण पाहिलं तर कैलासवासी जगदीश कुबेर सोलंकी स्टँड, तिथे मात्र खेळाडू बसल्यात. 13ला 1 विकेट आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावरती महत्वाचं षटक आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर विघ्नेश साकलतोडे गोलंदाजी ट्रॅकवरती असताना पाहायला मिळतात. कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत, किती धाब्यांपर्यंत थांबवणार. पहिलाच बॉल फटका खेळलाय, परंतु फिल्डिंग पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपली स्ट्रेंथ काय आहे ती स्ट्रेंथ मात्र मैदानावरती दाखवून देतात सध्या. शानदार फिल्डिंगचा नजारा. फिल्डिंग पहा, ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक आणि खूप चांगलं प्रतिउत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये दर्शन अहिरेने केलेली फिल्डिंग त्याने वाचवल्या 3 धाबा. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ऑर्डर, हातामध्ये चेंडू आला नाही. हातामध्ये जर काही चेंडू आला असता तर चित्र बघण्यासारखं असतं. सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट झाले. रोहितच होता पुन्हा एकदा, चेहऱ्यावरची स्माईल अगदी बरंच काही सांगून जात आहेत. बॉल कदापि तो पकडला गेला असता, परफेक्ट आला असता हातामध्ये तर तिथे बॅटरला धोका पत्करावा लागू शकला असता. आता मैदानाच्या मध्ये तो धोका पत्कावा लागलाय बॅटर आशिषला. आशिष मात्र मैदानाच्या बाहेर जातील. 15 वरती दुसरा धक्का टीम JCCB ला. नवीन फलंदाज राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये आल्यात. एकही चौकार अजून आलेला नाहीये. ही खूप मोठी चर्चेची विषय आणि अडचणी वाढवणारा आतापर्यंत खूप मोठ्या अडचणीमध्ये आहेत. इतक्या मोठ्या अडचणीमध्ये एक चौकार येणं गरजेचं आहे. एक चौकार इकडून तुमचा मोमेंटम थोडस तुमच्या बाजूने झोकवण्याचा प्रयत्न करेल. कट केले चेंडूला आणि कट करत असताना सुपर सिंगल कंप्लीट झाले. पहा शेवटचे 2 चेंडू पाहणार आहोत, त्या अगोदर धावफलक पाहूया. 16 वर 2. 16ला 2 धक्के लागल्यात. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर गेलाय. आणखीन एक विकेट गमावलाय JCCB न. 16 वरती 3रा धक्का. पुढचा बॉल पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, तिथे देखील मात्र एक सिंगल येत असताना पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा पहिला 4 षटकांचा खेळ संपलाय. 17ला 3 विकेट आहेत. आपण जाऊया टॉस कडे. तिथे टॉस केला जाणार आहे आणि महत्वाचा टॉस असेल. पहिल्या 4 ओव्हर नंतर 17 धावा 3 गडी बाद. चला दोन्ही कॅप्टन या टॉस साठी बाउंड्रीच्या मध्ये काही खेळाडू बसलेत, त्यांना विनंती थोडं बाजूला व्हा. त्यांना विनंती आहे आपण तिथून उठा प्लीज. समोर बसलेले खेळाडू त्यांना विनंती प्लीज उठा. जतीन तांडेल, जतीन, आकाश, चला आता नावं आली. आता नावं आल्यानंतर परफेक्ट बाहेर गेलेत. जतीन, आकाश थोडं बाहेर चला. या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बाकी होता.
या मॅचचा तो सुद्धा दिला जाणार आहे. त्या अगोदर दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. दोन्ही कॅप्टन या टॉस केला जाणार आहे. लो स्कोरिंग मॅच आहे धनु आणि लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज बनवण्यासाठी तुमचा बॉलिंग अटॅक आणि तुमचा फिल्डिंग अटॅक स्ट्रॉंग करावा लागणार आहे तरच तुम्ही या मॅच मध्ये पुन्हा परत येतील. त्यासाठी लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज होईल का. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन आल्यात. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन इकडे या समोर या. विश्वास साहेब यांच्या शिवस्ते हा नाणेफेकीचा प्रोटोकॉल दिला जातोय. ऋतू 11 डोंगरपाडा आणि त्यांच्या गेस JSR जय श्रीराम. येस बॉलिंग ऋतू 11 डोंगरपाडा आणि फलंदाजी JSR 11. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. चला तुम्ही मॅच चालू करा. मॅचला सुरुवात झाल्या. पहिल्या बॉलवरती सिंगल होती, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती देखील सिंगल येत होती. तिथे अतिरिक्त थ्रो झाला. पंचाने एकूण सांगितलं की 5 धावा. धाव फलकावरती 6 पहिल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर. पुढचा बॉल फटका आक्रमक स्ट्रोक पुन्हा एकदा खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या 4 धावेने धावसंख्या धाव फलकावरती 10. मॅच मध्ये कुठेतरी ती बॉडी लँग्वेज पाहायला मिळायला हवी होती, ती पाहायला मिळाली नाही. खांदे कुठेतरी थोडस झुकलेले पाहायला मिळालेत. आणखीन एक शानदार 4 मैदानावरती आलायत. दर्शन अहिरे मैदानाच्या आतमध्ये सध्या चौकारांची आतिषबाजीच करतोय. धावा 14. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये दर्शन अहिरेला परतावलं गेल तंबूच्या दिशेने. विकेट गमावले. नाही तिसरा आला असता तर बॅट देण्यात येणार आहे नाही, हर्षित bat- साहेब यांच्याकडून. तिची त्या बॅटीची चर्चा होत आहे. स्ट्रोक कडक खेळलाय. फिल्डिंग होत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय आणि अशा पद्धतीनं सामना मैदानाच्या आतमध्ये जिंकलाय टीम जयू दुर्गेश 11 अर्नाळा या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन जयू दुर्गेश 11 अर्नाळा आणि हार्ड लक JCCB. येणाऱ्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा